सणासुदीच्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात मिठाईमध्ये भेसळ केली जाते। मात्र काही दुकाने आपलं अस्तित्व जपण्यासाठी खबरदारी घेतात। अशातलेच एक दुकान ज्यांनी आपल्या दुकानाचा ब्रँड मार्केटमध्ये तयार केलाय तो म्हणजे प्रशांत कॉर्नर, ज्यांचा जेवढा गवगवा तेवढा त्यांचा हलगर्जीपणा होईल असं कोणालाही स्वप्नात देखील वाटणार नाही। उत्तम दर्जा, स्वच्छता आणि सुबकता या जीवावर ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या प्रशांत कॉर्नर या मिठाई दुकानाने हलगर्जीपणाचा कळस गाठलाय। नुकत्याच पनवेलमधील प्रशांत कॉर्नरच्या शाखेत मिठाई घेणाऱ्या ग्राहकांना मिठाईवर माशा फिरताना दिसल्या। इतकी सुबकता असताना अशा प्रकारची लापरवाही का केली जात आहे असा प्रश्न तर उपस्थित होणारच ना। याबाबत सदर दुकानाशी संपर्क साधून या हलगर्जीपणाबाबत विचारले असता येथील प्रशांत कॉर्नरचे व्यवस्थापक हरेश बोबडे यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली। त्यामध्ये त्यांनी पुरावा काय आहे, एक पासून सुरुवात केली, त्यानंतर आपण कोणत्या पेपरचे पत्रकार आहात आदी विषयांची सरबत्ती केली। मात्र ज्यांनी एका मिठाई दुकानाचा एक ब्रँड केलाय त्या मालकाला या आणि अशा हलगर्जीपणाबाबत कल्पना तर असणारच ना। संपूर्ण शाखा सीसीटीव्ही मध्ये असताना मालकाचे लक्ष कसे नाही? मालक फक्त पैसे कमावण्यासाठी ग्राहकांच्या जीवाशी खेळणार आहे का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत। खाद्यपदार्थावर माशी बसल्यामुळे अनेक आजार होण्याचा धोका असतो। माशा घाण, कचरा, मलमूत्र इत्यादी अस्वच्छ जागेवर बसतात आणि त्यांचे पाय, शिंगे आणि शरीरावर लाखो सूक्ष्मजीव अर्थात बॅक्टेरिया, विषाणू, फूग इत्यादी चिकटून राहतात। जेव्हा तीच माशी आपल्या खाद्यपदार्थावर बसते तेव्हा हे हानिकारक सूक्ष्मजीव अन्नावर सोडते, त्यामुळे अनेक आजार होतात। यामध्ये डिसेंट्री, टायफॉइड, कॉलरा, फूड पॉइझनिंग, हेपॅटायटिस ए, डोळ्यांचा संसर्ग आदी आजारांचा समावेश आहे। तसेच माशा केवळ त्रासदायक नाहीत तर त्या गंभीर आजार पसरवणारे वाहक आहेत। त्यामुळे माशी बसलेले अन्न खाणे टाळणे हे सर्वात सुरक्षित आहे। मात्र प्रशांत कॉर्नर या दुकानाच्या वतीने याबाबत काळजी घेतली जात नाही हे सत्य आता समोर आले। आरबीएन न्यूजसाठी न्यूज ब्युरो पनवेल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।